केली जाते. काल देखील आपण जर पाहितलं ना तर अगदी वायफाय मात्र थोडं टेक्निकल प्रॉब्लेम असताना अगदी मोबाईलच्या डेटावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या ठिकाणी ही लाईव्ह प्रेक्षेपण केलं जातं, परंतु त्यांची क्वालिटी आणि क्लिअरिटी अगदी अगदी उत्तम दर्जाची आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं खऱ्या अर्थानं कराल तेवढं कौतुक कमी आहे. अगदी कमी वयामध्ये प्रसिद्धी खऱ्या अर्थानं मिळवणारी केटीसी लाईव्ह आपण पाहताय. बरेचसे मोठमोठे सामने खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून कव्हर केले जातात. संपूर्ण या रायगडमध्ये जर पाहायला गेलं तर केटीसी लाईव्ह आपण पाहताय आणि त्यांच्या माध्यमातून आमदार ट्रॉफी 2024 फलसदरी ठाकूरवाडी यांच्या माध्यमातून ही साकारण्यात आलेली स्पर्धा देखील कव्हर केली जाते. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी जे आमचे पंच आहेत, जे आमचे ऑफिशियल आपण पाहताय हरिदोरे सर आणि त्याचप्रमाणे सुरेशजी निरगुडा सर, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. यस, पहिला चेंडू कट केलाय. कव्हर पॉइंटला हा फटका त्या ठिकाणी अगदी वेगानं क्षेत्ररक्षक आलेत. चांगली फिल्डिंग, फेकी देखील अचूक पाहायला मिळते आणि इथून पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा अगदी वेगानं मात्र कंप्लीट केल्यात. पहिल्या चेंडूवरती स्वतःसह संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलाय फलंदाज निलेशने. पहिलं षटक आपण पाहताय सुभाष निरगुडे हा गोलंदाज. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा, इथे मात्र चुकीची कॉलिंग आणि फलंदाज बाद. गरज होती का खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या धावेची, हे देखील आता मात्र इथून पाहावं लागेल. कारण की पाहायला गेलं तर शरीरावरती चेंडू आदळला होता, अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आपण पाहताय आणि अशा परिस्थितीमध्ये चुकी केली बॅटरनी, पॉपिंग क्रीज सोडली आणि मात्र स्ट्रायकिंग एंडवरचा फलंदाज जो नॉन स्ट्राईक एंडवरती पोहोचू शकला नाहीये आणि इथून मात्र पहिली विकेट आली आहे ती रनआउटच्या स्वरूपामध्ये. यस डीजे. मात्र या ठिकाणी बॅटर बाद झालाय. आपण पाहतो निलेश मात्र इथून परतलाय, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय बाबू. तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजासाठी मात्र पारितोषिक असेल विकेट हॅट्रिक साठी पप्पू वीर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल सुभाष या गोलंदाजासाठी. मॅचला जशी सुरुवात झाली आहे तसं मात्र पारितोषिक देखील लागलं जात आहे. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग, डावकुऱ्या हाताचा हा फलंदाज, आक्रमक फटका मिड विकेट सीम वेकंड एरिया, चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू. षटकार त्यानंतर चौकार. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेनं टॉस केला, इथे मात्र पुन्हा चुकीची कॉलिंग, रनआउटची संधी आणि इथे मात्र बॅटर बाद. हा आणखीन एक फलंदाज बाद. बाबूला देखील इथून परतावं लागेल. चुकी आणि चुकी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये.
धन्यवाद. विकेट आली आहे आपण पाहतोय. यावेळी टॉस केलाय. अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू काढलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडं. येतोय चौकार. नेक्स्ट बॉल प्रमोदचा. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग. चेंडू हवाई सपर मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडं. हा आलाय दर्जेदार षटकार. कुठेतरी सुरेश रायनाची आठवण करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदी आपण पाहतोय थोडस टेक्निकल प्रॉब्लेम आहे. नेटचा थोडासा इश्यू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच कारणास्तव थोडीशी लाईव्ह या ठिकाणी आपल्याला मोबाईल नेट मात्र या ठिकाणी मोबाईलच्या नेटवरती आपण पाहतोय लाईव्ह या ठिकाणी कव्हर केलं जात आहे. हे केटीसी लाईव्ह आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर. जरी वायफायची सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसेल ना, परंतु मोबाईलच्या नेटवरती देखील तेवढीच क्लिअरिटी आणि क्वालिटी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करायला हवं खऱ्या अर्थानं केटीसी लाईव्हचं, संपूर्ण टीमचं. खऱ्या अर्थानं त्यांचं कॅमेरा वर्क देखील पाहायला गेलं ना तर दर्जेदार आहे. अगदी शेवटपर्यंत ज्या ठिकाणी चेंडू अगदी तुम्हाला बाउंड्री लाईनच्या अगदी किती देखील बाहेर गेला ना तरी देखील तो तुम्हाला पाहायला मिळेल. एवढं जबरदस्त कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळते. यावेळी एस्टनच्या समोर सापडलाय. हा अंपायरचं बोट अगदी आकाशाकडं आणि फलंदाज इथून बाद. या मॅच मधली गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज मोहन. हॅलो प्रमोद, थोडस महागडी जरूर कामगिरी पहिल्या काही चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळाली, परंतु प्रतिउत्तर करत असताना आपण पाहतोय मोहन सारखा इन्फॉर्म फलंदाज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत होता. त्याला आउट केलंय. प्रत्येक षटकारासाठी अनंताजी बांगारे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. उमरोली ग्रामपंचायतचे सदस्य यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. साहेबांनी आता कॅश प्राइज लावलाय म्हणजे षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला निश्चित मिळेल. परंतु मोहन बाद झालाय साहेब. राज अजून मैदानावरती आहे. आउटसाइड लेग स्टंप. अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अव्वंदरची धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. आमचे साथी स्कोरर आमच्या समूहामध्ये जोडले गेलेत. जितेश, फार चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आमदार ट्रॉफी 2024 आमची संपूर्ण केटीसी लाईव्हची टेक्निकल टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. आणि इथे पुनश्च चुकी घडली मैदानामध्ये. रनआउटच्या स्वरूपामध्ये जर पाहायला गेलं ना तर ही तिसरी विकेट असेल. ज्या चुका सातत्यानं झाल्यात खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना आपण पाहतोय ना की पाली डिक्सल या टीमकडनं खऱ्या अर्थानं संघासाठी धावा येत आहेत. प्रत्येक फलंदाज खऱ्या अर्थानं कॉन्ट्रीब्युशन करतोय. मोठे फटके येत आहेत. सिंगल डबल देखील मिळतीये. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही रनआउटच्या स्वरूपामध्ये ज्या विकेट तुम्ही घालवल्यात ना, ज्या विकेट तुमच्या मैदानाच्या बाहेर आल्यात ना, तिथे कुठेतरी तुमची टीम थोडीशी अडचणीमध्ये पाहायला मिळते. रन जरूर येतात टीमसाठी, परंतु विकेट देखील जात आहेत. पहिली रन कंप्लीट झाली आणि दुसऱ्या रनेसाठी फलंदाज या ठिकाणी राज बाद झालाय. राजच्या बॅटमधून षटकार आला होता खऱ्या अर्थानं.
राजचे इरादे देखील या ठिकाणी स्पष्ट झाले होते, परंतु त्या ठिकाणी तो बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. आता खऱ्या अर्थानं समोरची टीम कळवते, थोडस प्रेशर मात्र त्यांचा अगदी कमी झाला असेल, कारण की मोहन देखील बाद झालाय, राज देखील बाद झालाय. एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. कडे पाहिलं जातं. हा चांगला चेंडू आउटसाइड ऑप्शन ब्लॉक केलं होतं आणि इथून डॉट बॉल आलाय. खऱ्या अर्थानं बऱ्याचशा कालावधी नंतरचा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये मोहन आणि राजची विस्फोटक इनिंग आपल्याला पाहायला मिळत होती. त्यांना बाद केल्यानंतर आता मात्र कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये खऱ्या अर्थानं कलोते टीम, परंतु यावेळी अंपायर सांगतात इट्स अ नो बॉल आणि नेक्स्ट बॉल असेल फ्रीट. बोनसच्या स्वरूपामध्ये का खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या धावा आपल्याला पाहायला मिळतील. नो बॉल देखील आहे आणि त्यानंतर पाहायला गेलं तर एक बाईटच्या स्वरूपामध्ये धाव देखील पाहायला मिळेल आणि धावसंख्या आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते संघाची 35. पाली डिक्सल हा संघ प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचली आहे 35. समोर टाकला होता फ्रीटचा चेंडू ऑन साईडला, टायमिंग प्रॉपर नाहीये त्या ठिकाणी. चेंडू मात्र कलेक्ट केलाय, झेल त्या ठिकाणी जरूर पकडली आहे, परंतु फ्री हिट असल्यानं मात्र इथे फलंदाज बचावला जातोय. फ्रीटचा चेंडू होता, हवा तसा प्रति हल्ला चढवायचा होता, हेच मात्र फलंदाज निलेशच्या मनामध्ये होतं आणि त्यानं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल जरूर पकडला, परंतु फ्री हिट. आणखीन एक खराब चेंडू, आणखीन एक वाईट बॉल. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर नेक्स्ट मॅच कोणाची मला चला नेक्स्ट मॅच वाशिवली राकेश आणि त्यांच्या विपक्षामध्ये साठी डेंजर एंड झोन कडे फलंदाज. इट्स बाद. फलंदाज आणखीन एक रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. हा 4था फलंदाज असेल डिक्सल पाली संघाचा जो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. डीजे बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. फ्रीटचा चेंडू होता, फलंदाज या ठिकाणी बचावला जातोय. दांडी गुल केली होती खऱ्या अर्थानं. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण पाहतो योगेशने या ठिकाणी फेकला होता, परंतु काय करणार, नशीबच खऱ्या अर्थाने या ठिकाणी फुटका आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव आली आहे बाईटच्या स्वरूपामध्ये. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग आहे का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. वाईड इज लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे मायटी हिट षटकार.
49 धावा धावफलकावरती. ज्या विश्वासनं हा षटकार मारला त्यांच्यासाठी सुभाष अनंत बांगारे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. उमरोली ग्रामपंचायतचे सदस्य यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कॅश प्राइज लावलं गेलं होतं. या ठिकाणी साहेब तुमचं देखील सहर्ष स्वागत. आपण या ठिकाणी आला असाल तर आपण व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. हा फटका फसला हवेमध्ये. बराच काल चेंडू क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडली आहे झेल आणि आणखीन एक विकेट पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच आपण इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन वाशिवली टीमचा कॅप्टन आणि आणखीन एक जबरदस्त चेंडू आउटसाइड दी ऑप्शन चेंडू पिचिंग केलाय. दर्जेदार गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये जगनची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 3 षटकांमध्ये 49 धावा तब्बल धावफलकावरती असताना शेवटच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. हा फटका फसलाय शॉट थर्डमॅन मध्ये. त्या ठिकाणी आपण पाहताय चांगलं क्षेत्ररक्षण झेलसाठी मात्र प्रयत्न केला नाही. चेंडूची अडवणी मात्र उत्तम पद्धतीनं केली. मिळेल फक्त सिंगल. संघाचा अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट झालाय. 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 50 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. मोठा फटका मारावा लागेल. ऑन साईडला हा फटका टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. झेल इथून मात्र ड्रॉप झालाय. फेकी चांगली आहे. मिळेल फक्त 2च धावा. ताकद थोडीशी कमी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. ताकद जर का या फटक्यामध्ये झोकली असती ना तर षटकार नक्कीच पाहायला मिळाला असता. चला 2 धावा. पुढील मॅच वाशिवली राकेश. हॅलो. चला नेक्स्ट मॅच वाशिवली राकेश आणि काटोमाल गाठेमाल माफी असावी. गाठेमाल टीमचा कॅप्टन आणि वाशिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या लगेच. ऑन साईडला फटका. यावेळी टायमिंग प्रॉपर. चेंडू हवाई सफर मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे शेवट गोड करत असताना हा आलाय षटकार. आमचे अनंत
बांगारे यांच्याकडून आता प्रदीपने जो षटकार मारला त्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. 2 षटकार आले, त्या 2 षटकारांसाठी अगदी 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या अनंता बांगारे यांच्याकडून खऱ्या अर्थानं आपल्याला सदस्य उमरोली ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कॅश प्राइज आलेत. साहेब आपलं धन्यवाद. खऱ्या अर्थानं आपण पाहताय क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं जे पाठीराखे असतात ना ते अगदी मनोबल वाढवण्याचं काम करतात आणि ज्यावेळी अक्षय पारितोषिक लागलं जातं त्यावेळी एखाद्या खेळाडूचं मनोबल वाढलं जातं आणि त्याच्यामध्ये एक उत्स्फूर्तता निर्माण होते आणि अशाच वेळी आपण पाहतोय पारितोषिक लागलं गेलं साहेबांच्या माध्यमातून आणि षटकार आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली. आपण पाहताय ती 56 आणि टार्गेट असेल ते कलोते टीम समोर आपण पाहतोय 57 या धावसंख्येचं. नेक्स्ट मॅच असेल वाशिवली आणि गाठीमाल दोन्ही टीमचे कॅप्टनला मी पुनश्च एकदा विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय, नाहीतर अन्यथा दोन्ही टीमचे कॅप्टन जर या ठिकाणी उपस्थित झाले नाही तर मात्र आयोजकांच्या माध्यमातून आपली षटके कमी करण्यात येतील. 57 धावसंख्येची गरज आहे. 56 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये एक षटकार आला तरी देखील आपण पाहते धावा त्याने खर्च केल्या त्या अवघ्या 7. हॅलो, चला कलोते गावच्या खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व ज्याच्या नावाने ओळखले जाते तेच राम शिंगवा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं होतं, परंतु त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन आपलं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं व्यासपीठावरती. राम शिंगवा साहेब. चला, वाशिवली संघाचा कर्णधार आणि गाठीमाळ संघाचा कर्णधार या ठिकाणी मात्र गाठीमाळ संघाचा कर्णधार उपस्थित आहे. वाशिवली संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचंय. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण वारंवार कॉल देतोय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर निश्चित मित्रांनो टॉस साठी लगेच या विलंब करू नका, कारण की आता पाहायला गेलं ना तर एक इनिंग देखील समाप्त झाले. आम्ही मॅच सुरू होण्याच्या आधीच म्हटलं होतं खऱ्या अर्थानं की टॉस बॉक्स इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यासाठी मात्र आता वाशिवली टीमचा कर्णधार आपण लगेच यायचे. गाठीमाल टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे, अन्यथा मग आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाईल. वाशिवली टीम 57 धावसंख्येचा टार्गेट असणार आहे. आपण पाहताय कलोते मोकाशी या टीम समोर सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली. आपण पाहताय जय आणि राम आणि चंद्रकांत ही सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली. 57चा पाठलाग करण्यासाठी पाठलाग कशा प्रकारे आता इथून केला जाईल हे पाहावं लागेल येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. राम आणि चंद्रकांत 57चा पाठलाग करण्यासाठी अगदी मैदानामध्ये दाखल झालेत. आपण पाहताय पहिलं षटक P1चं षटक असणार आहे, थोडस जबाबदारीचं षटक आहे आणि ते षटक घेऊन आला गोलंदाज. आले का दोघं पण? चला, गाठीमाल टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मी वाशिवली टीमच्या कॅप्टनला पुनश्च एकदा विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच जॉईन व्हायचंय. पहिला चेंडू अगदी आपण पाहताय या ठिकाणी बॅक टू द बॉलर चेंडू हा खेळून काढला आणि पहिला चेंडू निर्धावाला. खऱ्या अर्थानं निर्धाव चेंडूनी सांगता झाले. 57 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज मोहन, ज्यानं फलंदाजी चांगली केली आहे खऱ्या अर्थानं, ज्याच्या बाट मधून 2 षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. डावकऱ्याचा हा गोलंदाज वेगवान गतिमान चेंडू मात्र यावेळी इथे डिलिव्हर करत असताना आउटसाइड दी ऑप्शन अगदी वेगावरती स्वार होऊन खऱ्या अर्थानं गोलंदाजी मैदानामध्ये साकारतोय. P1चं पहिलं षटक जे जबाबदारीचं षटक आहे. बॅटिंग करत असताना देखील पाहायला गेलं ना तर सलामीला मैदानामध्ये दाखल झाला होता, त्याची विस्फोट इनिंग आपण खऱ्या अर्थानं पाहितलं, परंतु आता गोलंदाजीतली खऱ्या अर्थानं धार देखील आपल्याला पाहायला मिळते.
यावेळी बॅटीला ब्रश झालाय, गॅप फार मोठी आहे, दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे मात्र चांगली फील्ड 2 वरती. स्वतःच संघाचं अकाउंट आता ओपन झालंय तिसऱ्या चेंडूवरती. बोला साहेब. चला विकेट हॅट्रिक साठी अनंतजी बांगारी यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज. उमरोली ग्रामपंचायतीचे सदस्य विकेट हॅट्रिक साठी यांच्याकडनं 300 रुपयाचं कॅश प्राइज. हा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, सोपी झेल इथे मात्र कॅरी केली आहे. जसं पारितोषिक लागलंय अनंत साहेबांचं तसे मात्र इथे विकेट मिळवली आहे. विकेट हॅट्रिक साठी 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिली विकेट आली आहे, 2 विकेट अजून येणार का? विकेट हॅट्रिक इथे मात्र गोलंदाज संपादित करणार का हे आता मात्र इथून पाहावं लागेल. इथे पाहतो आपण पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली, परंतु चौथ्या चेंडूवरती विकेट आली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे अनंतजी बांगारी या साहेबांकडनं 300 रुपयाचं. पहिली विकेट आली आहे. आपण पाहताय माधव हा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना मोमेंटम टीम साठी चांगलं मात्र त्याने मिळवून दिलं होतं. यावेळी चांगला फटका, गॅप मधून चेंडूला काढले, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी मात्र पेशकश आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज सुभाषच्या बॅट मधून आलाय हा चौकार. हा फटका फसला हवेमध्ये, चेंडू इथे पकडली आहे झेल. अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार आला आणि त्यानंतर मात्र विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय बरेचसे खऱ्या अर्थानं डावपेच आपल्याला पाहायला मिळाले. अगदी रन्स देखील आलेत, विकेट देखील आल्यात. 57चा पाठलाग करायचंय कलोते टीमला आणि खऱ्या अर्थानं त्या पाठलागाला सुरुवात जरूर झाली होती, परंतु विकेट आला 2 आणि त्या महत्वपूर्ण विकेट खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाल्यात. ज्या महत्वाच्या विकेट होत्या ना त्या मात्र इथून मात्र मागे आलेत. राम आणि सुभाष हे 2 फलंदाज इथून बाद झालेत. तसेच फटका हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक या ठिकाणी वन एफर्ट्स झेल कॅरी केले. या ठिकाणी आपण पाहताय अंपायरचे निर्णय येणं बाकी असेल इथून. थँक्यू. आपलं लक्ष आमच्याकडे राहू द्या. आपल्या दोघांचं कॉर्डिनेशन आता इथून आपल्याला पाहायला 2 रन. इथून मात्र झेल मात्र जमिनीला दान झालाय, परंतु त्या क्षेत्ररक्षकासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. वाडा एफर्ट, काय एफर्ट्स त्याने दाखवले त्या ठिकाणी. अगदी डाईव्ह लागावत मात्र झेल कंप्लीट करण्याचा प्रयत्न त्याने केला. चांगला चेंडू. यावेळी मात्र सटीक लाईन आणि लेन मध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला आपल्याला गोलंदाज सागर, ज्यानं पहिला चेंडू अगदी आपण फसवा पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडेसे दूर वरती होते. एफर्ट चांगले पाहायला मिळाले. झेल जरूर सुटला, परंतु 2 धावा आपल्या टीमसाठी त्याने वाचवल्या. त्यानंतरचा मात्र निर्धाव चेंडू. स्ट्रायकिंग गेंड वरती आपण पाहतोय फलंदाज चंद्रकांत. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू आडवा बाट मधून चेंडूला खेळून काढला. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. चेंडूला वाशिवली संघ आणि गाठीमाळ संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस विन करता यायचंय. तसेच ग्रुप ग्रामपंचायत वाशिवली
राम पारधी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष स्वागत. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी लाईन अँड लेन मध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी साकारतोय. ज्या प्रकारे मोहनने गोलंदाजी केली आहे त्याच्याच खऱ्या अर्थानं पावलावरती पाऊल ठेवून मात्र दुसऱ्या षटकामध्ये पाहतो आपण सागर देखील तशीच गोलंदाजी साकारतोय. परंतु कलोते संघाला आता इथून चांगली फलंदाजी करावी लागणार आहे, कारण की त्यांच्याकडे 57 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करायचा असेल तुम्हाला तर मोठे फटकेबाजी इथून मैदानावरती तुम्हाला करावीच लागेल. आता इथून तुम्हाला तुमच्यातील गुणवत्ता ही मैदानावरती तुम्हाला सिद्ध करावीच लागेल. तुम्हाला संघानं खऱ्या अर्थानं ज्या कामासाठी मैदानामध्ये पाठवलंय, ज्या कॅप्टननं तुमच्यावरती विश्वास दर्शवला आहे, त्या विश्वासानं आता तुम्हाला मैदानामध्ये खेळ करावा लागेल. यावेळी पुनश्च अलॉंग दी कार्पेट फटका खेळून काढला आहे. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव कंप्लीट. या ठिकाणी थोडीशी चुकी आणि तिचा फायदा अगदी 2 धाब्यांमध्ये. 2 धाबा इथून धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या इथून पाहायला मिळेल 12. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्ती झालाय. 6च्या सरासरीनं 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती आणि महत्वपूर्ण इथून विकेट मात्र गमावलेत. ते 57चा पाठलाग करत असताना कलोते टीमनं ते दोन्ही टीमचे 12वा खेळाडू आपण जसे तिसरं षटक समाप्त होईल तसं मैदानामध्ये आपण पाणी घेऊन जायचंय. 12 चेंडू 12 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आता इथून बनवायचे आहेत. 57चं टार्गेट आहे. 12 चेंडूंमध्ये अजून इथून बनवायचे आहेत. 35 पाहिजेत ना आता. 45 आता किती पाहिजे झालेत किती? आता 12 झाले. बघा 57चं टार्गेट होतं, परंतु पाली संघाला 2 धाब्यांची पॅनल्टी आहे. डिक्सल पाली टीमला आपण 2 धावा मायनस करूया, म्हणजे टार्गेट असेल तुमच्याकडे 55चं. तर धावा झाल्या धावफलकावरती 12. आता इथून बनवायचे आहेत येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. कॅल्क्युलेशन हा फटका देखील फसलाय. चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग झेल ड्रॉप. 1 धाव आली आहे. 13 धावा धावफलकावरती. 55चं टार्गेट आहे. 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती. अजूनही इथून पाहायला गेलं तर 42 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू इथून शिल्लक असेल 11 आणि बनवायचे आहेत त्या 42 धावा. 55चं टार्गेट आहे. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग. चेंडू हवाई सपर. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार आलाय. फलंदाज काशीनाथच्या बॅट मधून. फटका अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढला. त्या ठिकाणी थोडस गॅदर झालाय आणि आणखीन एक फलंदाज इथून बाद झालाय. सिंगल धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव घेताना फलंदाज इथे मात्र बाद झालाय.
ऑन साईडला हा फटका. आणखीन एक फलंदाज बाद. विकेटची पडझड खऱ्या अर्थानं जे टार्गेट होतं ना ते अगदी आपण पाहतोय मोठं टार्गेट होतं. त्या टार्गेटचा पाठलाग करायचा होतं तर अगदी जे सुरुवातीचे फलंदाज आहे ना त्यांनी चांगला स्टार्ट मिळवून देणं फार गरजेचं होतं. कारण की ज्या कामासाठी तुम्हाला मैदानामध्ये पाठवलं ना ते काम तुम्हाला पूर्ण करायचं होतं, परंतु ते अपुरं सोडून मात्र मैदानाच्या बाहेर आलं. आणि त्यानंतर आपण पाहतो ना की जे अगदी आपण पाहतो मधल्या फळीचे जे फलंदाज आहे ना त्यांच्यावरती थोडंसं प्रेशर निर्माण होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जी डबल माइंडची परिस्थिती असते तिथे मात्र थोडंसं पाहायला गेलं तर मोठे फटके देखील मारायचे असतात, विकेट देखील टिकून ठेवायची असते. त्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं विकेट देखील जातात. आणि तशीच अवस्था खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कलोती टीमच्या आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं 57चं टार्गेट होतं, 2 धाब्यांची पॅनल्टी होती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पाली टीमला. आणि त्या पॅनल्टी चांगला चेंडू, वेगवान चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. ह्या डॉट बॉलने खऱ्या अर्थानं थोडीशी डोकेदुखी ठरली आहे खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर पाली टीम कलोती टीमसाठी. हे डॉट बॉल आहेत ना ते कमीत कमी खेळले गेले असते ना तर या धावा देखील चेस झाल्या असत्या. चेस होताना आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या असत्या. हा फटका देखील हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आणखीन एक विकेट, 5वी विकेट खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर आली आहे. शेवटचा षटक आहे. धावसंख्या आपण पाहता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20-55चं टार्गेट म्हणजे अजून इथून तुम्हाला बनवायचं आहे 35 धावा. परंतु इथे आलाय डॉट बॉल. चौथ्या षटकातील पहिला चेंडू देखील निर्धाव आलाय. गोलंदाज निलेशच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला, थोडासा नाराज होता. खऱ्या अर्थानं त्याला संधी मिळाली नाही खऱ्या अर्थानं बॅटिंग करण्याची. एकही चेंडू न फेस करता बाद झाला. एक चेंडू फेस केला होता, 2 धावा त्या चेंडूवरती आल्या होत्या. त्यानंतर मात्र मोहनने त्याला बाद केलं होतं रनआउटच्या स्वरूपामध्ये. संधी इथे निर्माण झाली होती रनआउटची, परंतु अंपायर सांगतात इट्स नॉट आउट. इथे मात्र फलंदाज पोहोचला जातोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात, 22 धावा धावफलकावरती. सिंगल डबलने मात्र जास्तचा फरक पडणार नाहीये खऱ्या अर्थानं आपण पाहताय पाली टीमला. तुम्हाला इथून जर का या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, या धावसंख्याचं टार्गेट जर का कंप्लीट करायचं आहे ना तर मोठे फटके फार अपेक्षित होते. जोर का अपील तंत्राचा वापर केला जातोय. खऱ्या अर्थानं थोडंसं वर्चस्व आता आपल्याला पाहायला मिळतंय या मॅच मध्ये डिक्सल पाली टीमचं. आणखीन एक फलंदाज बाद. फलंदाजानं दर्शवलंय खऱ्या अर्थानं इथे खेळाडू वृत्ती मैदानावरती दाखवत असताना आपण पाहतोय. यस मी बाद आहे आणि मात्र विकेटच्या मैदानाच्या बाहेर आलाय. आमच्या तिकडे पण आवाज जातो. आवाज जायत होता. हा फटका ताकद आहे या फटक्यामध्ये, परंतु इथे मात्र चांगलं एफर्ट्स स्टॉप केलाय चेंडूला. खऱ्या अर्थानं आपण पाहताय चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. पाच विकेट घेतल्यात, 5 विकेट ऑल. बुमरानी अशा टीमच्या अगेन्स्ट बनवायचा.
सिंगल धाबीतून कंप्लीट झाले. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. जशी मॅच संपेल तसा आपला निर्णय जे काय असेल टॉस जिंकून त्या निर्णयाची अंमलबजावणी मैदानामध्ये लगेच करा. दोन्ही टीमला विनंती असेल. गाठीमाल आणि वाशिवली दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. व्हाईट बॉल अव्वंतर धाव. औपचारिकता खऱ्या अर्थानं आपण पाहतो या मॅच मध्ये बाकी आहे. फक्त औपचारिकता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ऑन साईडला हा फटका परंतु प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक 14 देखील समाप्त झालाय. इथे मात्र जिंकले आहे. आपण पाहतोय अगदी उशिराने आला मैदानामध्ये परंतु राजा झाला असंच म्हणावं लागेल. आणि इथे जिंकलाय डिक्सल पाली हा संघ. विजेते संघाचं आपण खऱ्या अर्थानं अभिनंदन करूया. तसेच पराभूत संघाचे देखील कौतुक करूया कारण की अगदी दूरवरून